म्हणजे माझं काही कोणतं पद नव्हतं. आणि आमदार साहेबांनी मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हटले नाही आतापर्यंत. त्याच्याने त्या भागातला मला विकास बऱ्यापैकी करता आला. आहे का समोरच्या डिपोजिट जप्त आम्ही निश्चित करू, हाच विजयाचा आमचा विश्वास आहे. नमस्कार, मी मुबीन खान. माय न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली आणि आता पुन्हा एकदा जोमाने प्रचार सर्वच उमेदवारांनी सुरू केलेला आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार सचिन गवारे आणि सोनाली संदीप कपिले त्यांचे मिस्टर आहे संदीप कपिले हे आपल्या सोबत आहे. आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की ज्यावेळेस कोपरगाव शहरात नव्याने हद्दवाढ भाग समाविष्ट झाला, त्यावेळेस या हद्दवाढ भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था होती, ड्रेनेजच्या समस्या होत्या. त्याचबरोबर जे नाल्यावरचे ब्रिज आहे, आरोग्याच्या समस्या आहे, स्ट्रीट लाईट आहे, अशा अनंत अडचणी ज्या आहेत त्या नागरिकांना भेडसावत होत्या. आणि त्यानंतर संदीप कपिल असतील किंवा सचिन गवारे असतील, या दोघांनी या प्रभागामध्ये लक्ष घातलं आणि आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागामध्ये विविध विकास कामे केलेली आहे. आज नेमकं त्यांनी काय काय कामे आतापर्यंत केलेली आहे, आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संदीपजी, माय न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहिलं तर ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये नव्याने हद्दवाढ भाग आणि या हद्दवाढ भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्या भेडसावत होत्या, कशा पद्धतीने तुम्ही लक्ष घातलं आणि काय काय विकासाची कामे केली? गेल्या आम्ही हद्दवाढ भागामध्ये एक 6 ते 7 वर्षापासून तिथे लक्ष घातलं. तिथे म्हणजे रस्त्याची दुरावस्था होती. रस्त्यानंतर गटारी नव्हते, लाईट नव्हती. काही आमचं शंकरनगर, ओमनगर, द्वारकानगर जोडणारा पूल होता. तिची एकदम बिकट परिस्थिती होती. पाऊस आल्यानंतर नाही काही तर चांगला जोराने पाऊस झाला. आमचं शंकरनगर तिकडे पाठीमागे पवार वस्ती, कार वस्ती या लोकांची म्हणजे द्वारकानगरीतून शंकरनगरमध्ये जायची खूप हाल होऊन जायची. अशी सुरुवातीला जेव्हा आम्ही सामाजिक काम करायला लागलो या प्रभागामध्ये, आणि तेव्हा तो हद्दवाढ म्हणजे नगरपालिकेत भाग आणला पण नव्हता. तेव्हापासून आम्ही त्या भागामध्ये लक्ष व्यवस्थित घालतोय बुवा. तिथल्या काही समस्या असल्या काही असल्या लोक आमच्यापर्यंत सांगता. आम्ही त्या समस्या आल्यानंतर आम्ही आमदार साहेबांपुढे मांडायचो. आमदार साहेब त्याच्यामध्ये आम्हाला त्या पद्धतीने निधी द्यायची आणि त्याप्रमाणे आम्ही काही कामं करत आलो. सर्वात पहिले मी आणि सचिन भाऊ शंकरनगर द्वारकानगर जोडणारा जो पूल आहे त्यासाठी आम्ही आमदार साहेबांकडे निवेदन घेऊन गेलो. दादा आम्हाला यासाठी निधी द्यावा. त्याच्यानंतर आम्ही घेऊन गेलो नितीन लोअर घर ते सॉरी काका कोयटी घर ते नितीन लोअर घरपर्यंत त्या रस्त्यासाठी निधीची मागणी केली. त्याच्यानंतर तारंगाई शॉप ते सुमित सिनगर घर या रस्त्याची मागणी केली. सुरुवातीला मी हे 2 ते 3 कामांची मागणी केली. नंतर एक प्रश्न उद्भवतच गेले. कुठे रस्ते नाही, कुठे गटर नाही, कुठे काही नाही. लोकांची एक समस्या येत गेल्या. आम्ही तसं आमदार साहेबांकडे गेलो. तर आमदार साहेब शेवट आम्हाला काय म्हणे, सचिन भाऊला किंवा मला पण, तर तुम्ही एक काम करा म्हणे, तुमच्या पूर्ण हद्दवाढ भागामध्ये जेवढं काय काय जे काम आहे ना तेवढी पूर्ण यादी काढा म्हणे. किती काम आहे काय आहे. तो हद्दवाढ भाग आमचा होता मुर्शिदपूर शिवरस्ता ते फार दोंडेमानगरपर्यंत जवळजवळ 6 ते 6.5 किलोमीटरचा पट्टा होता पूर्ण. मग त्याच्यामध्ये आम्ही एक दिवस सचिन भाऊने मी तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून आपण तो सर्व प्रभागातला सर्वे केला का कुठे रस्त्याची अडचणी, कुठे गटरची अडचणी, कुठे काय अडचणी, त्या सर्व गोष्टीत आपण ते हे तयार करून घेतलं, इस्टिमेट तयार करून घेतले. इस्टिमेट तयार करून गेल्यानंतर आमदार साहेबांपुढे आम्ही ते सादर केले. ते जवळजवळ काहीतरी 15-16 कोटीपर्यंत होते. तर त्याच्यामध्ये आम्ही जे इस्टिमेटची जी फाईल तयार करून दिली सचिन भाऊनी मी ते आमदार साहेबांपुढे सादर केले. आमदार साहेबांनी तीवर मुंबईला सादर करून तर त्याच्यामध्ये बल्कमध्ये आम्हाला 10 कोटी निधी भेटला. 10 कोटी निधी भेटल्यानंतर मग बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ओमनगर असून द्या, शंकरनगर असून द्या, द्वारकानगर असून द्या, जेवढे जे नगर आहे तर त्याच्यामधले पुलं, भूमिगत गटारी, त्याच्यानंतर तुमचे रस्ते डांबरीकरणं, गोकुळनगरीमध्ये काँक्रिटीकरण, पहिलं तिथे काँक्रिटीकरण होते परत तिथे काँक्रिटीकरण घ्यावं लागलं. त्या हिशोबाने तो काँक्रिटीकरण घेतला गेला आणि बाकीच्या ठिकाणी काही बेसच नव्हता. म्हणजे तिथे आतापर्यंत खडी सुद्धा पडेल नव्हती. त्याकरता आम्हाला तिथे पहिले खडीकरण करून डांबरीकरण घ्यावं लागले. त्या हिशोबाने आम्ही ती सर्व प्रोसेस केली. आता खरं जर बघितलं तर तुम्ही नगरसेवक नव्हता. हा. मग तुम्हाला असं का वाटलं की आपण या प्रभागात लक्ष घातलं पाहिजे बा असं? काय आम्ही सुरुवातीला जसं जसं म्हणजे राजकीय वारसा तर नव्हता, माझा नव्हता, माझ्या फॅमिलीचा नव्हता. पण मग सुरुवातीपासून म्हणजे एक गणपती फेस्टिवल वगैरे मी त्या भागामध्ये करायचो. मग त्या भागात गणपती फेस्टिवल वगैरे करता करता काही लोक समस्या सांगायला लागले मला. संदीप इथला हा लाईट गेला, तिथला हे गेला. त्या हिशोबाने आम्ही एक काम तसं पुढे चालत गेलो. आमदार साहेबांचं मला चांगलं सहकार्य झालं पहिल्यापासून. मी जसं जसं आमदार साहेबांना सांगायचो किंवा मी म्हणा सचिन भाऊ म्हणा, आम्ही सांगायचो त्यांना का आमदार साहेब मला इथे अशा निधीची गरज आहे, ते मला अवेलेबल करून द्यायची. म्हणजे माझं काही कोणतं पद नव्हतं. आणि आमदार साहेबांनी मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हटले नाही आतापर्यंत. त्याची त्या भागातला मला विकास बऱ्यापैकी करता आला. तर आता लोकांपर्यंत तुम्ही जाताय, लोक काय म्हणतात? लोकांची आता म्हणजे माहीत निवडणुकीला उभी राहायची वगैरे काही त्या बाबतीत माझा पहिला पण विचार नव्हता आणि तो डोक्यात हा विचार नव्हता, काही प्लॅनिंगच नव्हता तो. पण जसे जसे कामं होत गेले
तसं लोकांनी स्वतःहून सांगितले, संदीप तू एवढे चांगले कामं करतोय, एवढं चांगले काही गोष्टी करतोय, तर तू उभा राहायला पाहिजे बुवा. असं ह्या हिशोबाने मी आज या परिस्थितीपर्यंत आलोय. आणि आमदार साहेबांनी आता महिला आरक्षण आल्याने माझ्या महिलेला उमेदवारी दिली. आणि महिलेला तरी उमेदवारी दिली तरी असली तर याच्या पहिले मी काम करत होतो. याच्यानंतर प्रभागातले मी काम करणारच आहे. कोणत्याच प्रभागातल्या कामाला कधी नाही हा विषय नाही राहणार माझा. जे आत्तापर्यंत ज्या जोमाने काम करत होतो, जनतेच्या आशीर्वादाने जनतेने मला निवडून दिल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने मी अजून कामं करणार त्या प्रभागामध्ये. तर मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक नंबर प्रभाग म्हणा कोपरगाव शहरासाठी सर्वांसाठी एक गोष्ट सांगायची महत्त्वाची म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे सचिन भाऊ असन मी असन हे आम्ही जोडीने जे कामं केली ते आम्ही सर्व गोष्टीला संगमंग होतो. म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला काही रस्ते करणं किंवा गटर करणं किंवा काही सुपरवायझरकडं ठेकेदारकडनं बारीक सारी काही गोष्टी करून घेणे. त्या गोष्टीसाठी मी ग्राउंड लेवलला कंटिन्यू उभं राहत होतो. सचिन भाऊ पण येत होते, असं नव्हते का नव्हते येत किंवा काही नव्हते. पण सचिन भाऊचं नगरपालिकेत म्हणा किंवा वर मंत्रालयात म्हणा त्यांचे पण कंटिन्यू ते चक्र राहायचे. म्हणजे आमचा विषय कसा राहायचा, एक जण वरचं काम पाहून घेत होतो, खालच्या लेवलने आम्ही काम पाहून घेणे आणि दोघे एकमेकांच्या जोडीने आम्ही काम करत होतो. आणि माझी प्रभागातल्या लोकांना एकच विनंती आहे का त्यांनी फक्त आम्हाला दोघांनाही खूप जास्तीत जास्त मत निवडून द्यावी. ही आमची एक नंबर प्रभागासाठी विनंती आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील जे दुसरे उमेदवार आहे सचिन गवारे ते देखील आज आपल्यासोबत या गप्पांमध्ये सहभागी आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सचिनजी, खऱ्या अर्थाने बघितलं तर कोपरगाव शहरातील सर्वात मोठा हा नव्याने हद्दवाढ झालेला प्रभाग असेल आणि या प्रभागामध्ये तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे नगरसेवक नसताना तुम्ही अनेक विकास कामे असेल किंवा जे नागरिकांच्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी तिथे झटताय. तुम्हाला असं का वाटलं का आपण त्यांच्यासाठी झटलं पाहिजे? नमस्कार, मी सचिन गवारे. प्रभाग क्रमांक 1 मधून पुरुष प्रवर्गामधून माझी उमेदवारी आशुदादांनी दिलेली आहे. जसं की आपण म्हटले का बाबा इथं लोकांसाठी करण्याची इच्छा भरपूर होती, परंतु आम्हाला त्याचा असा व्यवस्थित असा प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. परंतु एक दिवशी आशुदादा यांनी आम्हाला सांगितलं की त्या भागामध्ये तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. कारण कोपरगावमध्ये जवळजवळ 89 छोटे मोठे खेडेगाव आणि शहर असं मिळून हा कोपरगाव मतदारसंघ तयार झालेला आहे. तर हे तयार झाल्यानंतर मग प्रत्येक ठिकाणचं त्या भागातले आपले कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थितपणे काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आलेल्या निधीचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला या ठिकाणची जबाबदारी दिली. मी असेल संदीप भाऊ तर माझ्या पहिले त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली होती त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस आम्हाला हे सांगण्यात आलं की बाबा या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. परंतु ज्यावेळेस आम्ही सुरुवातच याच्यापासून केली की बाबा संदीप भाऊला विचारलं बाबा इथं आपले प्रश्न काय, प्रॉब्लेम काय, तर त्यांनी मला शंकरनगर ह्या त्या भागातले सगळे प्रॉब्लेम आम्हाला सांगितले. परंतु आम्ही ज्यावेळेस क्लिअर कट हद्दवाढ झालेल्या भागाचा नकाशा बघितला तर त्यावेळेस असं लक्षात आलं की 6.5 ते 7 किलोमीटरचा पूर्ण प्रभाग आहे. म्हणजे मुर्शदपूर शिवरस्ता म्हणजे जवळपास मुर्शदपूर फाटा ते धोंडीबा नगर म्हणजे संजीवनी स्कूलच्या समोर तिथपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे, टाकळी फाट्यापर्यंत. एवढा मोठा हा प्रभाग असल्यामुळं आणि त्या ठिकाणी सुविधा काहीच नव्हत्या. ज्यावेळेस दादा निवडून आले आम्ही साधारण 2020-21 मध्ये काम चालू केलं. तर त्यावेळेस दादांनी सांगितलेलं होतं तर ती गोष्ट आमच्या मनोमन होती. कारण कोविडचा अतिशय वाईट काळ निघून गेलेला होता, लोक त्याच्यातून उभरतच होते. परंतु त्यावेळेस सुद्धा आम्हाला दादांनी सांगितलं की आपली संकल्पना आहे लोकांपर्यंत फॅसिलिटी गेल्याच पाहिजे. मग त्या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून त्यावेळेस मी आपल्याला घेऊन त्या सर्व ठिकाणचे व्हिडिओ काढले. पूर्ण व्हिडिओ काढून लोकांचे असलेली प्रॉब्लेम्स जाणून घेतले. पावसाळ्यामध्ये ती व्हिडिओ काढलेले होते, त्याच्यामुळे त्याची दाहकता अतिशय प्रचंड प्रमाणात होती. रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय झिरो होतं. गटारी त्याच्यानंतर आजारपण जर आले तर लोक 15-15 दिवस 20-20 दिवस लोकात जायचे. कधी चिकनगुन्याचा असेल तर असे म्हणजे पूर्ण लॉटच चालायचा. चिकनगुन्या आला तर चिकनगुन्या, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो का त्यावेळेस आलेलं डेंग्यू, तर त्याच्यामुळे लोकांचा खर्चही वाढत होता आणि डास यायचे, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम पण होते. ते सगळे उघड्या गटरीमुळे होते. आणि पाण्याची सुविधा नाही, म्हणजे 12 दिवसाआड 15 दिवसाआड पाणी आहे तर काही ठिकाणी पाईपलाईनच नाही. कारण हद्दवाढ भागामध्ये असल्यामुळे नगरपालिका नसल्यामुळे त्यावेळेस सगळ्याच ठिकाणी पाईपलाईन ह्या अवेलेबल नव्हत्या. तर पाण्याची पाईपलाईन पोहोचवण्यापासून तर या सगळ्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे. आणि हे भोग आम्ही भोगलेले स्वतः. संदीप भाऊ असेल, मी असेल, या प्रभागात आम्ही राहतो, तिथले आम्हाला समस्या माहिती, तिथले लोकांचे प्रॉब्लेम्स माहिती. कारण हे भोग आम्ही स्वतः भोगलेले. आमच्या घरासमोरही चिखल असायचा, त्या चिखलाच्या रस्त्यानेच आम्ही जायचो यायचो. तेच गाढवा डुकर पाण्यामध्ये आमचे दिवस चालले होते. परंतु दादांना ज्यावेळेस आम्ही ही सगळी परिस्थिती आणि दाहकता ही पूर्ण त्यांना दाखवली, त्यांना व्हिडिओद्वारे आम्ही समजून सांगितलं का हा भाग आहे तिथल्या लोकांच्या, त्यावेळेस आम्ही बाईट घेतल्या आणि त्यांना दाखवलं का बाबा अशी परिस्थिती. त्यावेळेस दादा म्हटले नाही ही तर म्हणजे आपण कोपरगावात राहतोय पुढे बाहेर एखाद्या दुर्गम भागात राहतोय, अशी परिस्थिती आणि ही परिस्थिती आपल्याला बदलायची. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा त्यांनी जर आपल्याला सपोर्ट केला तर आपल्याला जोश भरला पाहिजे आणि आपण हे सामाजिक कामं केले पाहिजे. आणि लोकांच्या मागण्या तरी काय, लाईट, पाणी, गटर आणि दुसरं काय आरोग्याची सुविधा, याच्यापेक्षा लोक अजून रस्ते, याच्यापेक्षा लोक वेगळं तरी काय मागताय. म्हणून ह्या आम्ही पहिलं ठरवलं की इन्फ्रास्ट्रक्चर हे पहिलं रेडी झालं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर मग आपण पुढचे विचार करू. या असं आमच्या 100% डोक्यात आलं आणि तुम्ही कामाला सुरुवात केली आणि आता निवडणुकीच्या रिंगणात ज्यावेळेस उतरलात त्यावेळेस तुम्ही प्रचाराला सुरुवात केली.
जे विरोधी उमेदवार आहे त्यांचं म्हणणं आहे की जे हद्दवाढ भाग आहे तेच आमच्या कार्यकाळामध्ये आमच्या जे स्नेहलताताई कोल्हे लोकप्रतिनिधी होता त्यावेळेस हा हद्दवाढ भाग त्याच्यामध्ये शहरामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाही कसं आहे, विरोधकांवर काही फारसं बोलण्यात काही अर्थ नाही. कारण हे हद्दवाढ भाग आम्ही केला, हे केलं, ते केलं, या गोष्टी सगळ्या जुन्या पुराण्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नाही. ते ठराव कुणी केले, काय केले ते जर काढून बघितले तर त्यांना लक्षात येईल की हे कुणी केलेलं काम आहे आणि कुणाच्या कार्यकाळात झालेले काम आहे. हे छोटे मोठे ठराव घेऊन नुसत्या मंजुऱ्या घेऊन ठेवणं किंवा एखाद्या गोष्टीला मंजूर करून ठेवणं याला काही अर्थ नसतो. त्या गोष्टीला फंडिंग मिळणं हे महत्वाचं काम आहे. अर्थ मंत्रालय असेल, हे असेल, त्या ठिकाणावरून निधी टाकला जाणं आणि निधीचा प्रॉपर वापर करणं, ते काम इथपर्यंत येऊन टेंडर लेवलला येणं याच्यात मोठा फरक आहे. नगरपालिकेत असे 1760 ठराव होऊन पडलेले, 4 ते 4.5 लाख ठराव होऊन पडले, त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. अशा पद्धतीची तर परिस्थिती आहे तिथं. परंतु ज्या वेळेस आम्हाला हद्दवाढ भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली, इथली मी संधी म्हणली याला. त्याचं कारण असं जिथं स्कोप असतो त्याला संधी म्हणल्या जाते आणि ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह केल्यानंतर लोकांच्या मनावर जे जे लोकांच्या डोळ्यावर किंवा चेहऱ्यावर जे आनंद आहे तो वाकण्याजोगा असतो आणि ते भोग आम्ही भोगलेला असल्यामुळे ते काम चालू केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की गोष्ट कशा पद्धतीने ती केली पाहिजे. मग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इथं कोणत्या पद्धतीचे रोड घ्यायचे, काय घ्यायचं, गटरी कोणत्या पद्धतीचे घ्यायच्या. कोपरगावमध्ये कुठल्याही ठिकाणी अशा पद्धतीच्या गटरी आम्ही या ठिकाणी जाळं निर्माण केलं. या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम नगरपालिकेच्याच काही जे साफसफाई कर्मचारी असतील, त्यांचे ठेकेदार असतील, त्यांना आम्ही जाऊन विचारलं की बाबा इथं कोणत्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, तर जेणेकरून गट परत तुंबणारच नाही. तुम्ही रोज इथं काढायला येऊ नका, आम्हाला डोक्याला त्रास नाही, लोकांनाही त्रास नको, अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय. तर त्यांनी आम्हाला सांगितलं 1.5 फूट साईडची तुम्ही गटर टाका, आम्हाला नंतर त्या ठिकाणी ढापे करून साफसफाई सुद्धा करायची गरज राहणार नाही. एवढं त्यांनी कॉन्फिडन्स दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने इस्टिमेट्स बनवले. त्याच्यानंतर ते इस्टिमेट्स घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्हाला न्याय देता येईल हे बघितलं, कारण वाढ खूप मोठा आहे. ब्रिजलाल नगर असेल, ब्रिजलाल नगरमधले प्रॉब्लेम्स वेगळे, त्याच्यानंतर कर्मवीर नगर असेल, शेख वस्ती असेल, तिथले प्रॉब्लेम वेगळे. असं करत करत आम्ही गोकुळ नगरी, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, नाईक नगर, त्याच्यानंतर सह्याद्री कॉलनी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शंकरनगर, त्या मागील त्या पावर वस्ती वगैरे तो जो भाग आहे तिथल्या बाईंनी तर अक्षरशः आमच्याबरोबर येऊन आंदोलन केलेले. इतकी वाईट परिस्थिती त्या पावर वस्तीवरती होती की तिथून म्हणजे त्या आम्हाला त्या म्हणजे आम्ही त्यांना मावशीच म्हणतो, मावशी काय करायचं याचं नेमकं. म्हणजे पोरांनो तुम्ही कमीत कमी पावसाळीपर्यंत आले, हीच हिमतीचं काम आहे, आम्ही कसे राहतो ते तुम्ही बघा. दुसरी गोष्ट ते रस्त्यावरून कायम सापबीप फिरणं, ह्या गोष्टी होणं. त्याच्यानंतर चिखलात म्हणे जर आजारी जर पडलं म्हणे आम्हाला अक्षरशः काटा येतो म्हणे, चिखला असं आजारी पडल्यावर कसं करायचं पुढं, दवाखान्यात जायचं कसं. कारण तो जवळजवळ 1.5-2 किलोमीटरचा रोड आहे, तो रोड म्हणताच येणार नाही त्याला. ते वावरातून अक्षरशः चिखल रोड जायचं आणि यायचं अशी परिस्थिती तिथं त्या ठिकाणी होती. आता त्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली, त्या ठिकाणापर्यंत आम्ही पाण्याची पाईपलाईन नेऊ शकलो. हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि त्यांना देऊ शकलो. हे आमचं आम्ही त्याच्यामध्ये आम्ही काही मोठं सुरुवातीच्या कर्तृत्व नाही काळात समजत. आपण ज्या ठिकाणी महिलांचे बाईट घेतलं होतं तर त्यांना पाण्याची समस्या वेळेस होती त्यावेळेस त्यावर तुम्ही काय काम केलं? त्याच्यावरती आम्ही आता इथं साईलक्ष्मी नगर म्हणून भाग आहे, त्या ठिकाणी 1.25 कोटी रुपयाची पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी दादांमार्फत मंजूर करून घेतली. 131 कोटी रुपयाचं काम दादांनी 5 नंबर तलावाचं केलं. त्याच्यामध्ये वितरण व्यवस्थेमध्ये जे कामं होते ते सर्व वितरण व्यवस्था आम्ही आमच्या प्रभागामध्ये सर्व ठिकाणी टाकून घेतली. जेवढ्या लांबपर्यंत प्रेशर पाण्याचं येणार आहे, जेवढ्या लांबपर्यंत पॉसिबिलिटी आहे तिथपर्यंत आम्ही ती पाण्याची पाईपलाईन नेऊन दिली. आज त्यांच्या दारापर्यंत पाणी नेऊन दिल्याचं हे असं कर्माचं काम आम्ही दादांच्या मार्फत करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोपरगावमध्ये आपण जर बघितलं तर इथून मागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहे, नगरसेवक स्टँडिंग किंवा विरोधी गट, स्टँडिंग नगरसेवक काम करायला लागला की कुठेतरी विरोधी गटाकडून त्याला विरोध केला जातो. अशा परिस्थिती म्हणजे तुम्हाला तर एकदम फ्रीडम सगळं मोकळं होतं. मग अशा परिस्थितीत सुद्धा कोणी तुम्हाला म्हणजे आडकाठी तुमच्या कामाला आणण्याचा कोणी प्रयत्न केला? आमचा साधा प्रश्न होता, आम्ही एकदम साधे पद्धतीने काम करणारे माणसं आहे. इथून काम उचलायचं, डायरेक्ट असतो दादांकडे दाखवायचं, हे असं असं करायचं आहे आपल्याला, हे प्रपोजल आहे. त्या प्रपोजलचा ते अभ्यास करायची, त्या प्रपोजलचा अभ्यास करून ते मंत्रालयामार्फत मंजूर करून आणून किंवा कोणत्या स्कीममध्ये बसतंय ते कोणत्या स्कीममध्ये बसल ते काम त्या स्कीममध्ये टाकून आम्ही ते मंजूर करून आणायचो. मंजूर केल्यानंतर या ठिकाणी प्रशासक राजा असल्यामुळं आणि दादा स्वतः आमदार असल्यामुळं निधीची कमतरता दादांनी कधी पडू दिली नाही आणि आम्ही जे मांडणी करत होतो तर त्या पद्धतीने मांडणी आम्ही योग्यच करत होतो. चुकीची मागणी काहीच नव्हती. आमची मागणी हीच होती की लोकांना रस्ता, गटर, पाणी, लाईट हे सगळं मिळालं पाहिजे, हे मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची आमची इच्छा आहे आणि त्या पद्धतीचे आम्ही त्या ठिकाणी प्रपोजल्स पण दिलेले. जसं पुढे ओपन जिम असेल, द्वारका नगरी वगैरे भागामध्ये मोठा ओपन स्पेस, कोपरगावला सर्वात मोठा ओपन स्पेस 1.5 एकरचा द्वारका नगरी आणि सह्याद्री कॉलनीचा आहे. त्या ठिकाणी कोपरगावामध्ये असं भव्यदिव्य गार्डन उभारलं जावं अशी आमची इच्छा आहे. त्याच्यामध्ये तरी सुद्धा आम्ही सुरुवात करावी म्हणून त्या ठिकाणी संरक्षण भिंत पहिले झाली पाहिजे. त्याच्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी हायमॅक्स टाकला मोठा सेंटरला, जेणेकरून सर्वत्र लाईट तिथं राहील आणि मुलांना आता सध्या खेळायला. तसेच आमच्या ज्या भागामध्ये आमचा जो भाग आहे, ओमनगर असेल, द्वारका नगरी असेल, सह्याद्री कॉलनी असेल, रिटायर लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यांची मुलं वगैरे हे जास्तीत जास्त पुण्यामध्ये किंवा बाहेरगावी आहे. IT इंजिनियर्स आहे, मुलं इंजिनियर्स आहे, ते बाहेरगावी असतात. तर त्यांना या ठिकाणी सर्व सुखसुविधा आणि संध्याकाळी बसण्याचा चांगला ठेपा व्हावा या पद्धतीने आमचं गार्डनचं, त्यांना व्यायामाचं सकाळी आणि संध्याकाळी आणि लहान मुलांना खेळण्याचं अशा पद्धतीचं गार्डनचं मोठं नियोजन आम्ही करत आहोत. परंतु ते करत असताना पूल बांधणी असेल, रस्ता असेल, गटर असेल, या
प्रामुख्याने याच्यात मूलभूत सुविधा आहे या आम्ही तिथं पहिले प्रोव्हाइड केल्या आणि आता या पुढच्या कामाकडे आमचा आता कल चालू आहे. आता ही समजा या प्रभागातली पहिलीच निवडणूक आहे ही पहिलीच निवडणूक. आणि विशेष म्हणजे आता इथं तुम्हाला आजपर्यंत समजा विरोधी समजा असं समोर नव्हतं, परंतु आज पक्षाच्या माध्यमातून विरोधी उमेदवार तुमच्या समोर आलेले आहेत. तर विरोधकांचं तुम्हाला काय आव्हान वाटतं? कारण तिथं प्रचार सुरू आहे, हद्दवाढ भाग आम्ही आणला, त्याचबरोबर नात्यागोताचं राजकारण काय आहे आता नातेगोतेचं राजकारण याच्यावरच त्यांचं चालू आहे. मित्र आणि नातेगोते याच्यावरच त्यांचं राजकारण चालू आहे. परंतु जे नातलग आहे त्यांच्याकडे हे लोक जातात, ते नातलग पण सांगत नाही. आम्ही ज्यांनी काम केलेलं आहे ही जोडगोळी आहे. संदीप कपिले, सचिन गावर ही जी जोडगोळी आहे यांनाच आम्ही मतदान करणार. आधी ते छाती ठोकपणे सांगतात. यांनी यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून असतील, जे त्यांचे कारखान्यातले कर्मचारी आहे किंवा कॉलेजचे कर्मचारी आहेत किंवा त्यांचे पाहुणरावळे यांच्या माध्यमातून अक्षरशः त्या लोकांना प्रेशर आणण्याचं काम केलेलं यांनी चालू. परंतु लोक त्या गोष्टीला दाद देत नाही. आज लोक खंबीरपणे अगदी आम्हाला साथ देऊन सांगतात की बाबा हो, ज्यांनी आमचं काम केलं आम्ही त्याचं काम करणार. ही त्यांची स्पष्ट भूमिका आणि स्पष्ट भाषा आहे. कारण त्यांनी बघितलेलं आहे. आम्ही मागील 4 वर्षापासून अक्षरशः झिजलेलो आहे म्हणा तुम्ही या गोष्टीसाठी. आणि ही जोडगोळी काय करू शकते हे आम्ही काम पहिले करून दाखवलंय, त्याच्यानंतर आम्ही मत मागायला गेलोय. जर या जोडगोळीचं जर काही झालं तर आमच्या बाबतीमध्ये तिथल्या ज्या ह्या आहेत, ज्या बायका आहेत तिथं, तर त्या अक्षरशः आम्हाला मुलाप्रमाणे मानतात. काही अक्षरशः भावाप्रमाणे अरे कार्यामध्ये आम्हाला अक्षरशः फोन असतात. हे अरे आज असं झालेलं आहे, हे तसं करायचंय, तुम्हाला पोरांना हे करायचंय. म्हणजे ते आम्हाला सांगतात की ह्या येऊन गेले आमच्याकडं, परंतु आम्ही त्यांना स्पष्ट बोललो. एवढा जीव ज्या भागामध्ये लेडीजचा आमच्या बाबतीत जर तुटत असला, त्या आम्हाला जर मुलाप्रमाणे वागवत असल्या, तर त्या ठिकाणी आमची विजय निश्चित आहे. आजच आम्ही तुम्हाला सांगतो. करताना अडथळे आताच चालू झाले ना ते तर. म्हणजे काम करत असताना अडथळे हे यायचे. जसं साईलक्ष्मी नगरला आम्ही पाण्याची पाईपलाईन नेत होतो. तर त्यावेळेस तिथले ते माजी नगरसेवक काही त्यांनी त्या ठिकाणी आडकाठी आणून त्यांनी ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही 15 दिवसात त्याचं सोल्युशन काढून ते काम चालू केलं. तसंच जी ब्रिजल नगरची जी टाकी करायची होती त्यावेळेसही तेच प्रॉब्लेम आले. परंतु आम्ही त्याच्यावरही मार्ग काढून आज ती ब्रिजल नगर टाकी 4 ते 8 दिवसात चालू होईल अशा परिस्थितीला आणून ठेवली आहे. तसंच इथं गवारी वस्ती असेल त्या ठिकाणी रोडचं खडीकरण चालू होतं. तर आणि तसंच शंकरनगर भाग असेल, गवारी नगर असेल, त्याच्यानंतर आणखी बाकीचे इतर भाग आहेत. तर या सर्व ठिकाणी आता खडीकरणाचे कामं होऊन ते डांबरीकरणाची कामं चालू झालेली होती. परंतु इलेक्शन यांना वाटलं की आपली हार होईल आणि लोकांना कामं दिसले, लोक यांना पुढं निवडूनच देतील. या धाकापायी यांनी आता सध्या कॉन्ट्रॅक्टरला दमबाजी करून एक सगळे कामं बंद करायला लावलेली. अशा पद्धतीचे त्रास देणं यांचं हे चालू असतं. परंतु आज तो दादाही भक्कम आहे आणि आम्ही वाढतही आम्ही अतिशय या गोष्टीसाठी भक्कम आहे. कारण आम्हाला प्रशासकीय नॉलेज तर आहेच आहे आणि प्रशासकीय काम करत असताना आणि ज्यावेळेस राजकीय याच्यामध्ये हे लोक राजकारण यांनी प्रत्येक ठिकाणी राजकारण म्हणून बघितलं नाही पाहिजे. लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे हे यांनी प्रथमदर्शनी ठरवलं पाहिजे. परंतु विरोधक आता या गोष्टी विरोधक येते, त्यांचं कामच येते. एक तर काम बंद पाडायचं आणि परत आमच्या नावाने ओरडायचं. परंतु आज प्रभागात अशी परिस्थिती, यांनी एक काम दाखवावं विरोधकांनी, जे निवडणुकीत उभे यांनी स्वतः केलेलं आमच्या प्रभागामध्ये एक काम दाखवावं. हे सांगतात आम्ही वाढदिवस साजरे केले, आम्ही ह्या देवाला गेलो, आम्ही इकडे गेलो, आम्ही तिकडे हे केलं, आम्ही एक घंटागाडी चालू केली, त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या सार्वजनिक प्रोग्राममध्ये गेलो. घंटागाडी चालू करणं हे काम आहे हे आम्हाला आज कळलं. हे तर आमचे रोजचं कॉल आहे का बाबा घंटागाडी भाऊ येत नाही, आम्ही ते घंटागाडी पाठवली. हे घंटागाडी हे कामात घ्यायची असते हे आम्हाला आज कळलं. देवदर्शन करणं हे कामात असतं हे पण आम्हाला आज कळलं. वाढदिवस साजरं करणं हे पण काम असतं हे पण आम्हाला माहिती नव्हतं. तसंच विविध जे कार्यक्रम असतात, जसं आता वाड्यात प्रभागामध्ये मंदिरं आहेत, काही ठिकाणी मस्जिद आहे, काही ठिकाणी आहे, ते लोक आम्हाला बोलवतात प्रेमाने. त्या ठिकाणी गेलं म्हणजे त्याचे फोटो सेशन करणं आणि ते मीडियावर टाकणं का यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही हे सामाजिक काम केलं. आता हे जर कामात धरायचं असेल, त्याच्यानंतर सॅनिटायझर वाटप असेल, सॅनिटायझर वाटप त्यावेळेस कोविड आला, महामारी आली, यांनी ते सॅनिटायझर वाटप केलं, तर लोक तुम्हाला काय मागायला आले नव्हते घरी. पहिली ती गोष्ट लोकांना तुम्ही पोच केलं, त्याची उपकार दाखवायची आज काही गरज नाहीये, ही काही गरज नाहीये. आणि हे काम नव्हतं, तर हे सामाजिक कुठेतरी आपल्याला मनाला लागणारं काम होतं म्हणून आपण ते काम करतोय, याची जाण याची ठेवली पाहिजे. हे कामं नाही, जी आपली सामाजिक जबाबदारी आहे, जी सामाजिक बांधिलकी याच्यातून केलेली कामं असतात. त्याच्यामध्ये ते असं त्याला फ्लॅश करण्याचं काही कारण नाहीये. कामं जे डोळ्यांनी दिसतात, जे रस्ते असतील, गटरी असतील, पाणी असेल, वृक्षारोपण असेल, आम्ही 5,000 झाडं लावण्याचा संकल्प घेतला. 2,000 झाडं आमची लावून झालेली. टप्प्याटप्प्याने आम्ही आता पुढची झाडं पण लावणार आहोत. तुमच्या प्रभागामध्ये असे किती उपनगर आहे, काही नाव वगैरे? टोटल 14 उपनगर. त्याच्यामध्ये पहिले तर आमचा जो आहे तो मुर्शिदपूर शिवरास्ता त्या ठिकाणून प्रभाग चालू होतो. त्याच्यानंतर मुर्शिदपूर शिवरास्ता झाल्यानंतर ब्रिजलाल नगर, त्यानंतर शेख वस्ती, त्यानंतर आदिनाथ सोसायटी, कर्मवीर नगर, त्याच्या शेजारीच असलेलं गोकुळ नगरी, नाईक नगर, सह्याद्री कॉलनी, द्वारका नगरी, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शंकर नगर, ओम नगर, त्यानंतर गवारे नगर. तसं करत मागच्या बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी पवार वस्ती, तिथं पवार वस्ती म्हणून आहे तो भाग, पवार वस्ती, साबळे वस्ती त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर तसंच पुढे गेल्यानंतर साईप्रभा नगर, खडकीचा 3 ज्या गल्ल्या आहेत त्या आमच्याकडे आलेल्या आहे प्रभागामध्ये, आता नवीन जोडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी अयोध्या नगर, सानप वस्ती, वडांगळे वस्ती. त्याच्यानंतर असंच पुढे जात जवळजवळ आपल्याला गवारी वस्ती, तिथं गवारी वस्ती म्हणून मोठा गवारी मळा म्हणून त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर टाकळी रोड पर्यंत ही हद्द आहे. म्हणजे जो टाकळी रोड जातो त्या ठिकाणी ही हद्द आहे. आडवा टाकळी म्हणजे हायवे पासून त्या टाकळी गावाचा रोड जातो तिथपर्यंत आमची हद्द आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर देवकर प्लॉट,
त्याच्या पुढे गेल्यानंतर साई लक्ष्मीनगर, त्याच्या पुढे गेल्यानंतर परत हायवेचा काही भाग, परत पुढे गेल्यानंतर हनुमाननगर आणि धुंडीपानगर. म्हणजे आणि सगळं त्याच्यानंतर पाठ करून ठेवलं का जवळपास तुम्ही? त्याच्यानंतर जवळपास तुम्हाला सांगतो शेवट त्या ठिकाणी जो गारदा आहे त्या गारद्यापर्यंत आमची ही हद्द आहे. तिथं पवार वस्ती शेवटचं हे आमचं शेवटचं कार्यक्षेत्र आहे पवार वस्ती. तिथं पाठ करायला किती दिवस लागले? नाही पाठ करायचं नाही, जे पाठ करायची गरजच नाही तिथं काम केलेलं आहे म्हणल्यानंतर रोज जाणं येणं त्या लोकांची भावना जोडलेल्या आहे आमच्या. असे लोक आमच्या बरोबर आहे ज्या ठिकाणी काही ठिकाणची नावं त्या लोकांची अक्षरशः त्या लोकांच्या डोळ्यात आमच्यासाठी पाणी येतं. हेच फार मोठी गोष्ट आहे. आणि पाठ करायची गरजच नाही. ज्या ठिकाणी काम केलेलं असतं ना माणसाने त्याला पाठ करायची गरज नसते. हे पाठ करण्याची गोष्ट पाठ करण्याची नाही. यांनी 4 दिवस बसून पाठ करून दाखव, यांनी नावं सांगून दाखवे. आम्ही गल्लीत कामं केले. तुम्ही मला गल्लीचे तरी नाव विचार. तुम्ही आता मला एरियाचे नाव विचारले म्हणून मी एरियाचे नाव सांगितले. तुम्ही मला गल्लीचे तरी नाव विचारले तरी तुम्हाला आम्ही तोंडपट गल्लीचे नाव सांगू आणि किती तिथे टाकलं आणि काय काय कामं केले हे तुम्हाला पिरोळेनिशी आम्ही दाखवू अक्षरशः. अशी आमची ही कामाची पद्धत आहे. तुम्ही सांगताय की आम्ही कामं केली, लोक आमच्याशी जोडलेले आहेत, त्याचं मतात रूपांतर होईल. त्याचं मतात 100% रूपांतर होईल. लोकांना सगळं माहिती आहे. हे पब्लिक आहे, सब जानती. यांनी किती आमच्यावर प्रेशर आणला, कोणावर प्रेशर आणला, मतदानावर प्रेशर आणला. पण हे जे आम्ही जे काम केलेलं आहे, राम श्याम म्हणून म्हणा किंवा राम लक्ष्मण जोडी म्हणून हे जे काम केलेलं आहे आम्ही, हे लोक विसरणार नाही. पुढे काही प्रॉब्लेम असला लोक आम्हाला स्वतःहून फोन करून सांगताय, बाबा हे इथं असं आहे, इथं असं लक्ष दिलं गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे. काय विजयाचा विश्वास मग? विजयाचा विश्वास तुम्हाला सांगितलं ना, विजयाचा विश्वास हा आहे का समोरच्या दीपोची जप्त आम्ही निश्चित करू, हाच विजयाचा आमचा विश्वास. हे होते सचिन गवारे आणि संदीप कपिले. संदीप कपिले यांच्या पत्नी सोनाली संदीप कपिले हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. आणि आपण पाहिलं तर जे हद्दवाढ झालेल्या भागामध्ये गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये त्यांनी काय काय विकासाची कामे केलेली आहे. विशेषतः रस्त्याचे प्रश्न असेल, गटारीचे असतील, नाल्यावरील पुलाचे प्रश्न असतील, आरोग्याचे असतील, ते सर्वांवरती त्यांनी काम केलेलं आहे. अर्थातच प्रभाग क्रमांक 1चा सर्वांगीण विकासासाठी ते झटलेले आहे. त्याची सगळी माहिती त्यांनी आज या ठिकाणी दिलेली आहे. आणि यंदाच्या या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्यामध्ये विरोधकांचा डिपॉझिट आम्ही जप्त करू आणि मतदार राजा आमच्यावरतीच विश्वास दाखवणार असं दोघांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. आता आगामी 20 तारखेला मतदानाच्या दिवशी प्रभाग क्रमांक 1ची जनता नेमका कुणाला कौल देणार आणि काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव.